श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 201। कर्कटी राजाला म्हणाली, स्त्री रूप धारण केलेल्या मला भोजन देण्यास तू समर्थ आहेस, पण बाह्यतः जरी मी मनुष्य झाले तरी मनाने मी राक्षसी असल्याने तू मला काय भोजन देणार? सामान्य माणसांचे अन्न सेवन करून माझी तृप्ती होणार नाही. राजा म्हणाला, राज्यामधील दुष्कृत्य करणारे चोर आणि देहांताच्या शिक्षेला योग्य असलेले अपराधी यांना मी तुझ्या स्वाधीन करेन. तू राक्षस रूपाने हिमालयात नेऊन त्यांचे भक्षण कर आणि मानव रूपाने माझ्या राज्यात परत ये. राक्षसी तसे करण्यास आनंदाने तयार झाली. सुंदर स्त्री रूप धारण केल्यावर राजस्त्रियांशी ती प्रेमाने वागत असे. राजाने अपराधी स्वाधीन केल्यावर त्यांना ती हिमालयात नेऊन भक्षण करीत असे. मग काही काळ विश्रांती घेऊन दीर्घकाळ समाधी अवस्थेत घालविल्यावर स्त्री रूपाने राजाकडे परत येत असे. राक्षसीचा हा क्रम अनेक वर्षे चालला. विक्रम राजाच्या नंतर झालेल्या राजांनी देखील पूर्व परंपरा चालू ठेवली आणि वध्य लोकांना तिच्या स्वाधीन केले. अशा रीतीने किरातांच्या राज्यातील रोगराईचे आणि उत्पातांचे ती राक्षसी निवारण करीत असे. पुढे ध्यानात मग्न झाल्यामुळे ती राक्षसी राज्यात येईनाशी झाली. त्यामुळे लोकांनी रोगांचे व उत्पातांचे निवारण करण्यासाठी राक्षसीची देवाच्या रूपाने स्थापना केली. वध्य लोकांचा तिच्या देवळात वध केला जात असे. किरातांच्या राष्ट्रातील त्या देवीला कंदरा देवी, मंगल देवी अशी नावे ठेवली गेली. देवीची यथाविधी पूजा केली असता राज्यावरील संकटे व रोगराई यांचा देवी नाश करीत असे. हे रामा, कोणत्याही ठिकाणी जशी भावना ठेवावी तसे फळ मिळत असते. जगताचे वास्तविक स्वरूप काय हे तुला सांगत असताना कर्कटीचे हे तत्वज्ञानी प्रश्न मला आठवले. आदी अंतरहित अशा एका परम कारणापासून हे विश्व परमार्थ दृष्ट्या उत्पन्न झालेले नसताही उत्पन्न झाल्यासारखे दिसते. पाण्यात भिन्न रूपाने दिसणाऱ्या लाटा वस्तुतः जशा पाण्याहून भिन्न नसतात, त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी भिन्न रूपाने दिसणाऱ्या सृष्टी परंपरा वस्तुतः ब्रह्माहून भिन्न नाहीत. ब्रह्म आपली समता न सोडता विविध सृष्टींच्या रूपाने भासमान होत असते, पण वस्तुतः ब्रह्म सृष्टी भावाला केव्हाही प्राप्त होत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी जणू जग ही काल्पनिक पुतळीच उत्पन्न झाली आहे. फल आणि बीज यांची सत्ता एकरूप असल्याने त्यांच्यात वस्तुतः भेद नाही. त्याचप्रमाणे चित्त आणि त्यावर भासणारे विषय यांच्यात वास्तविक भेद नाही. बीजाच्या ठिकाणी उत्पन्न झालेले फल बीजाहून वस्तुतः जसे भिन्न नसतानाही भिन्न असल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे चैतन्यामध्ये उत्पन्न झालेले जग चैतन्याहून भिन्न नसताना भिन्न असल्यासारखे दिसते. ब्रह्म आणि जग यांचा वास्तविक स्वरूपाने विचार केल्यामुळे त्यांच्यात भेद दिसतो, परंतु अविचारामुळे उत्पन्न झालेला हा भेद योग्य विचाराने नाहीसा होतो. म्हणून हे रामा, जगाच्या भिन्नत्वासंबंधी निष्कारण उत्पन्न झालेली ही भ्रांती तू स्वरूपाच्या बोधाने नष्ट कर. म्हणजे माझ्या शब्दांमुळे गोचर होणारी ब्रह्मरूप वस्तूच तू स्वतः होऊन राहशील. चित्तापासून उत्पन्न होणारी ही अनर्थ परंपरा आणि चित्ताला कारणीभूत असलेली अविद्या नाहीशी झाल्याने तुला खरे समाधान लाभेल. ब्रह्मापासून उत्पन्न झालेले हे जग ब्रह्मरूपच आहे हे तत्वज्ञान माझ्या या भाषणामुळे तुला अनुभवास येईल. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.